3 शब्द 5 नियमावर आधारित असून आलेल्या सेवकांचे अनुभव, बाबाचे मार्गदर्शन यांच्यावर आधारित. आमचे सुद्धा मार्गात येण्याचे कारण माझे पतिदेव खूप दारू पित होते आणि खूप अशा दारू पिऊन येणे आणि झगडा भांडण करणे. मुलं सुद्धा त्यांना घाबरत होते, घरी नव्हते राहत. आणि मग आम्ही विचार केला की माझे लहान लहान मुलं होते, ते म्हणे की आपण सुद्धा, आम्ही किरायाने राहत होतो, ते परमात्मा एकमध्येच होते. ते 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 लोक म्हणे आम्हाला की तुमचे पतिदेव दारू पिते, तर तुम्ही सुद्धा मार्गात येऊन द्या. तर आम्ही हो म्हणून आम्ही त्यांना सुद्धा विचारलं मार्गात जाऊन काय, तर हो म्हणे, हो हो म्हणत राहे, परंतु ते म्हणजे जातच नव्हते. एक वेळा असा म्हणजे खूप दुःख आले आमच्यावर की मला घर सोडून जाण्याची वेळ आली. तेव्हा आणि खूप दारू पिऊन होते, असे दिवसभर रात्रभर झगडा करून रात्री दिवसभर त्यांना मारलं सुद्धा होतं. आणि मला असं वाटे की आता मी इथे राहत नाही, मी चालले तो आता आपल्या आईकडे. मी घराच्या बाहेर सुद्धा निघाली, माझे लहान लहान मुलं मी टाकून झाली. तेव्हा माझ्या आते सासूने मला थांबवलं आणि तिने आपल्या घरी नेलं आणि म्हणे बाई म्हणे तुला आता लहान लहान सासू, तुझं सोन्यासारखी मुलं आहे म्हणे, तू आता मुलाला सोडून जाशील म्हणे, तर कसं का करशील म्हणे. म्हणे आता तू जाऊ नको म्हणे, इथेच राहा म्हणे. तिचं शब्द ऐकले मी ना, तिने मला आपल्या घरी बसवलं 5-10 2-3 घंटे आणि मग मला तिने घरी आणून दिलं. आणि त्याच वेळेस मग आम्ही माझ्या सासूकडे घरी राहत होतो, ते मकान सोडलं आणि एक असं बैलाचा कोटा होता, तिथे आम्ही राहायला गेलो. त्या कोट्यामध्ये मग आम्ही तरी सुद्धा त्यांची दारू म्हणजे बंद होतच नव्हती. दारू पिणं, जुवा खेळणं, सट्टा लावणं, हाताला त्यांच्या लागलं होतं तरी ते कामाला नव्हते जात. मी कामाला जाऊन त्यांच्या हाताला लावण्यासाठी पैसे कामावरून आणून मी पैसे त्यांना देत होती आणि ते जुवा खेळायला जात होते. पण त्यांना हे समजत नव्हतं की ही बाई कामाला जाते आणि मला पैसे देते, तुम्ही उपाय म्हणजे आपल्या हाताचा इलाज केला पाहिजे म्हणून. परंतु ते ऐकतच नव्हते. असं करता करता काही दिवस लोटून गेले आणि मग मग माझ्या आईकडे गेलो. माझ्या भावाला सांगितलं की हे खूप दारू पिते आणि झगडा भांडण सुद्धा करते, मारझोड करते. तर माझ्या भावाने त्यांना सांगितलं की तुम्ही मार्गात येऊन जा म्हणून. तर ते हो म्हणे. हो म्हटल्यावर मी म्हणलं हो नाही, पहिले इथंच शब्द द्या आणि मग घरी चालला. तर मग आम्ही माझ्या भावाने मार्गदर्शकाकडे नेलं आम्हाला. आमचे पहिले मार्गदर्शक जांभूळकरचे होते. त्यांनी मग आम्हाला मार्गदर्शनाची रिक्रूष सांगितली आणि मग आम्ही मार्गामध्ये आलो. तेव्हापासून त्यांनी शब्द दिला की मी आता पिणार नाही म्हणून. तेव्हापासून त्यांनी दारू बंदच केली आणि आम्ही खूप सुखी म्हणजे मला असं वाटे की खूप खूप सुखी झालो मी. आता मला खूप मिळालं सर्व काही आणि मी सुखीच आहे आता बी. भगवंता, आणि जी काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला सुखीच ठेवा. आम्हाला सुख म्हणजे असं धन दौलत नको, पण आम्हाला फक्त मुक्त वाईट पैसा जे काही असेल ते मुक्त करून द्या आणि आम्हाला सुखी ठेवा. बस जी काही चूकभूल झाली असेल क्षमा मागतो आणि आपल्या जागा देतो. नमस्कार.